नमस्कार. एक फोन आणि 3 जीवांचा अंत. चूक कुणाची? कधीकधी आयुष्यात एक छोटासा वाद, एक क्षणाचा राग आणि एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. छत्रपती संभाजीनगर येथे घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी व मन सुन्न करणारी आहे. मुलाने वडिलांकडे मोबाईल मागितला, वडिलांनी मोबाईल दिला नाही आणि त्यातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात मुलगा आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावर एक उंच कड्यावर गेला. मुलगा असा टोकाचा निर्णय घेतोय हे समजल्यानंतर आई वडील त्याला समजवण्यासाठी धावत त्या ठिकाणी गेले. आई वडिलांनी आपल्या लेकराला वाचवण्यासाठी विनवण्या केल्या, हात जोडले, बाळा खाली ये, आम्ही तुझं काहीही ऐकू, तू म्हणशील तसं करू, पण असा निर्णय घेऊ नकोस, अशी आर्त विनंती देखील आईवडिलांनी केली असेल. पण दुर्दैवाने त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आईवडीलही खाली पडले. एका क्षणात कुटुंबातील 3 जीव कायमचे निघून गेले. पण आता सर्वात मोठा प्रश्न, या घटनेत चूक कुणाची? फक्त त्या वडिलांची कारण त्यांनी मोबाईल दिला नाही म्हणून, की त्या मुलाची कारण त्याने क्षणिक रागाच्या भरात टोकाचा निर्णय घेतला म्हणून, की आपण सगळे कुठेतरी या गोष्टीला जबाबदार आहोत? आज मोबाईल हा मुलांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईल न मिळाल्याने राग येणे, हट्ट करणे, चिडचिड होणे हे आपण अनेक घरांमध्ये पाहतो. पण एका गोष्टीची जाणीव आपण मुलांना करून देणे गरजेचे आहे. मोबाईल, गेम, सोशल मीडिया किंवा कोणतीही वस्तू आपल्या आयुष्यापेक्षा मोठी नाही आणि पालकांनीही मुलांच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मुलांना फक्त मोबाईल नको असतो, कधीकधी त्यांना हवं असतं ते आपल्या आईवडिलांचं लक्ष, प्रेम आणि समजून घेणे. आणि त्या आईचा विचार करा जिने आपल्या लेकराला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्या वडिलांचा विचार करा ज्यांनी मुलाला वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. आणि त्या मुलाचा विचार करा, त्याला कदाचित त्या एका क्षणी वाटलं असेल की हीच समस्या आयुष्यापेक्षा मोठी आहे. पण ती समस्या कायमची नव्हती. कायमचे गेले ते 3 जीव. म्हणून या घटनेकडे केवळ चूक कुणाची या प्रश्नातून पाहू नका. यातून आपण काय शिकणार आहोत हा प्रश्न स्वतःला विचारा. पालकांनी मुलांशी संवाद वाढवला पाहिजे. मुलांनीही रागाच्या भरात कोणत्याही टोकाचा निर्णय घेऊ नये. आणि एखादी व्यक्ती आत्महत्येबद्दल बोलत असेल किंवा स्वतःला इजा करण्याची चिन्ह दाखवत असेल तर त्याला एकटं सोडू नका आणि तातडीने कुटुंबीय, विश्वासू व्यक्ती किंवा स्थानिक आपत्कालीन मदत घेऊ द्या. एक मोबाईल पुन्हा मिळू शकतो, एक वस्तू पुन्हा विकत घेता येते, पण गेलेला जीव पुन्हा परत येत नाही. आज या घटनेतून प्रत्येक आईवडिलांनी आणि प्रत्येक मुलाने एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. रागाचा एका क्षणात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. चूक कुणाची होती यापेक्षा पुन्हा अशी घटना कुणाच्या घरात घडू नये यासाठी आपण काय करणार हीच खरी शिकवण आहे. धन्यवाद.